महादेव महादेव. बघा हा भला मोठा चांद मिनार. नमस्कार मंडळी, मी अभिषेक उतेकर तुमचं स्वागत करतो आपला अभिषेक उतेकर ब्लॉग्समध्ये. तर हा ब्लॉग आपला लास्ट ब्लॉगचा कंटिन्युएशनमध्ये मी बनवतोय. तर लास्ट ब्लॉगमध्ये आपण गेलेलो घृष्णेश्वरला आपण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन केलं. त्यानंतर आपण गेलो वेरूळच्या लेणीमध्ये. तर वेरूळच्या लेणी आपण त्या ब्लॉगमध्ये अर्धा बघितला. त्याच्या पुढे चला इथे कंटिन्यू करूया. तर चला एन्जॉय करूया. एकदम बाजूबाजूला लेणी आहे बघा. 19 आहे, छोटीशी आहे. हा यात पाणी भरलंय हे बघा. मस्त हिरवळ आलेलं मस्त दिसते ना, जबरदस्त वाटतंय बघा. 19A 19A 19 हे बघा. ई व्हेकल बोलू ना मी, त्याचा पिकअप तिकडे आहे. आता वरती माझ्या मते 20, 21, 22 वगैरे लेणे असतील. जाऊन बघूयात आपण. आता बाजूबाजूला सगळ्या नॉर्मल केव्स आहेत त्या बघून. आता डायरेक्ट 32 नंबरची केव्स जरा चांगली आहे वाटते. ती किंवा मध्ये एक 24 नंबरची बघायची, त्या दोन बघूया आणि मग दुसऱ्या साईडला जाऊया. हे बघा तिथे 19 तिथे 20, 21 आणि बघा केव्स. सगळीकडे शंकराची मूर्ती आहे. महादेवांचं मंदिर आहे वाटतं. ही 22वी लेणी. ओके, सर्व लेण्यांमध्ये महादेवांचं मंदिर आहे. बघा गणेश व जोगेश्वरी गुफा इथून वरती जावं लागेल. 22 नंबरची लेणी क्रॉस करून आल्यावर एक सरळ रस्ता जातो आणि गणेश लेणी व जोगेश्वरी लेणीसाठी इथून वरती जावं लागणार. आपण आता पहिला समोर जाऊन येऊया, मग बघूया. स्वच्छ पाणी आहे एकदम पिण्यालायक. हो वॉटरफॉल पण आहे. बघूया वॉटरफॉलला जायला जमत आहे का आपल्याला, कसा माहिती नाही. बघा एक कुंड आहे. कचरा तर करतात आहे बघा, फालतू सगळे कचरा फेकून ठेवला. हो इथे एक लेणी आहे आणि समोर वॉटरफॉल. बघा वॉटरफॉलला जायचा रस्ता मिळतोय का. हे बघा सुंदर वॉटरफॉल आहे, पण तिथे जायचा रस्ताच बंद केला आहे. आणि ही केव्ज नंबर 27 27. वाव यार, मस्त अप्रतिम दृश्य आहे. हे वॉटरफॉल पहिला आपलं मागचं, त्याच्या आधी होती 27 नंबर. त्याच्या पुढे आता बंद केलं म्हणून पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे आपण 16 ते 27 सगळ्या लेण्या पाहिल्या. बाकी सगळ्या लेण्या छोट्या तरी 16 नंबरची जे कैलास लेणी होती तीच खूप मोठी होती, कारण की त्याच्यामध्ये आतमध्ये मंदिर वगैरे आणि ते मस्त फिरायला मजा आली. तर आता बघूया. आम्ही विचार केला जरा वॉटरफॉलच्या तिथे जाऊन मस्त थोडं चिल होऊया, बट वॉटरफॉलचा रस्ताच बंद आहे. ठीक आहे, पण जेवढं पण फिरलो लेणी मजा आली. असे ई व्हेकलचे पिकअप अँड ड्रॉप पॉईंट आहेत. हे बघा आपण इथूनच सुरुवात केलेली. 16 नंबरची लेणी ती 17 ते 34 लेफ्टला, जे आपण असं पूर्ण फिरून इथून आलो आहे. 1 ते 16 ह्या साईडला आहे. चला आता आपण दादा इथून अच्छा एक्झिट फोडून आहे रे. मस्त केव्ज वगैरे फिरून आलो. आता बघूया आता कुठे जायचं साईज. दौलताबाद किल्ला. आता नेक्स्ट हां पहिला चहासाठी थांबू आणि मग दौलताबाद किल्ला. पुढे ते पुढे काय बीबी का मकबरा. जर वेळ असेल तर तिकडे जाऊ, बट पहिला दौलताबाद किल्ला जाऊया. पहिला चहा, मग दौलताबाद किल्ला आणि वेळ असेल तर बीबी का मकबरा. मस्त आता चहा ब्रेक वगैरे झाला आहे. आता आपण चाललो आहे दौलताबाद फोर्टला. इथून 30 मिनटं. किती किलोमीटर, 12 किलोमीटर की 13 किलोमीटर आहे. जाऊया आता दौलताबाद फोर्ट एक्सप्लोर करूया. आता वाजले आहेत 4:13. ते एक्सप्लोर झालं की ते काय आहे मी नावच विसरतो. बीबी का मकबरा. वेळ असेल तर ते बघूया. एवढा इंटरेस्ट नाही बाकी कोणाला. मी असेल जवळपास जाऊन
एकदा नजर मारून नका तुम्हाला दाखवण्यासाठी. बस तुमच्यासाठी आणि एक लहान मुलगी याच्यासाठी. आता आपण आलो आहे दौलताबाद किल्ल्यावर ट्रेकिंग एकदम वरती जायचं असेल तर 1 तास लागणार. आपण खालून फिरून मग निघून जाऊया, कारण की आपल्याला आता बाकी पण स्पॉट्स कव्हर करायचे आहेत. तर चला बघा खाली फिरण्यासारखं काय ते थोडं एक्सप्लोर करूया आणि मग निघून जाऊया. किल्ल्याचा इतिहास वाचायचा असेल तर इकडे स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता. इथे एक इमेज येत असेल ती पण तुम्ही पॉज करून वाचा. हे बघा इथे लोकेशन प्लॅन पण दिलं आहे आणि खाली मस्त लॉन टाईप आहे चिल मारायला. हे बघा लोकेशन प्लॅन अच्छा आहे बघा. इथे टोटल 751 स्टेप्स आहेत. हे स्टेप्सचा डिस्टन्स आणि मिनिट्स लिहून दिलं. टोटल ड्युरेशन दिलं 60 मिनिट्स. आता आपण बघा आपण इथे आहे आणि इथे जाईपर्यंत बघा काय मी तर बोलता पूर्ण करू शकतो आपण. हां चल भारत माता टेम्पल करून घेऊ. हे 15 मिनिटापर्यंत आहे ना, 14 मिनिटं ते तर करूया कचेरीपर्यंत. मेंदा कॅनन ठीक आहे चला. तेव्हा किल्ल्याची तिकीट आहे एंट्री फीस 25 रुपीज. 5:30 वाजता वरतून क्लोज होतं. आता वाजलेत 5 आणि हे चढायला 1-1.25 तास लागतो. म्हणजे आम्ही तर वरपर्यंत पोहोचणार नाही. ते बोलले जेवढं जाते तर तेवढं जा आणि जिकडून त्यांची माणसं मिळतील तिकडून रिटर्न या. म्हणून आपण एक 15-20 मिनिटाचा जेवढा ट्रेक आहे तेवढा करू आणि मग रिटर्न येऊ. एवढी भारी आहे. अच्छा ओके हीच कॅनन्स गॅलरी आहे. कोण बोलला? नाही रे कॅनन्स गॅलरी वरती आहे. हे बघा हे तर बेस्ट आहे. आता इथून वरती जायचं आपल्याला. फोर्टची हिस्ट्री वगैरे सगळी दिली आहे. प्रवेशद्वार म्हणून आता आपण आतमध्ये जातोय. भाई आपण पैसे दिले व्हिडिओ बनवण्यासाठी. वाव यार किल्ला मस्त आहे. हे बघा तटबंदी बघा सगळीकडे जबरदस्त आहे यार. सरस्वती बावडी सरस्वती वेल इथे आहे. येताना बघा बाळा येताना जागा पहिला वरती जाऊन. हे बघा हां काचेरी बिल्डिंग इमारत तिकडे आहे. वरती बघा असं पूर्ण ट्रेक आहे आणि ह्या ज्या वाटा आहेत अशा 751 स्टेप्स तुम्हाला चढायचे आहेत. तर तुम्ही तिथे वरपर्यंत पोचणार. ही बघा ही एक स्टेप झाली एवढी मोठी. तशा 751 स्टेप्स आहेत. आणि हे काय एवढं मोठं भलं मोठं लाईट हाऊस असेल तिकडे गेल्यावर कळेल आपल्याला नक्की काय आहे. आणि बघा तिथे वरपर्यंत पोचायचं आहे जे आपण आज नाही पोचणार. जास्त वेळ नाही लागत याला. असं जागोजागी लिहिलं आहे भारत माता मंदिर कुठे काय कुठे काय. आम्ही पहिला भारत माता मंदिर जाणार होतो. आता थोडंसं पुढे जातो आहे कारण की अजून आपल्याकडे थोडासा वेळ आहे. फटाफट पोचूया. ते लोक थोडे पुढे गेले. मी फोटो वगैरे क्लिक करत थांबलेलो. फोटोजेनिक किल्ला बघायला गेला तर काय सुंदर दिसतो यार इथून. मस्त. संभाजीनगरला मी बघितलं आणि सगळ्यात स्पॉटवर एंट्री तिकीट ठेवले. आता आम्ही एलोरा केव्जला गेलो, वेरूळच्या लेणीला, दौलताबाद किल्ला आलो. सगळीकडच्या तिकीट्स तुम्हाला दाखवल्या. तिकीट जास्त महाग नाहीत बट मेंटेनन्ससाठी द्यावं लागतं. तर तेवढा आपण हातभार द्या. तिकीट काढूनच आतमध्ये जा. हे बघा हा चांद मिनार आहे. बघा हा भला मोठा चांद मिनार. जो लांबून दिसत हा चांद मिनार आहे. आम्ही लाईट हाऊस बोलतो पण हा चांद मिनार आहे. आणि इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन येते ती स्क्रीनशॉट घेऊन वाचा. हो मस्त पूर्ण फोटोजेनिक झालं बघा. वाव यार. आपण चाललोय कॅनन गॅलरी. कॅनन म्हणजे सगळ्या तोफांचा संग्रहालय तुम्हाला बघायला मिळेल. आणि बाजूला हिरवळ बघा. पावसाळ्यात मस्त हिरवळ झाली आहे बघा.
छोटे छोटे लॉन टाईप एरिया जमा झाले, मस्त हिरवळ. आणि आता पुढे बघा कॅनन तोफ संग्रहालय, पूर्ण तोफ दिसतात. कॅनन गॅलरी ते मराठीत लिहिलं नाही आहे, इंग्लिशमध्येच आहे, हे वाचून घ्या. आणि तोफेचं काय काय कशाला काय बोलतात तो पूर्ण स्केच सगळे बघा इथे सांगितलं आपल्याला. आणि हे बघा तोफ बघा, सगळ्या टाईपच्या तोफा आहेत. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्या लाईनमध्ये बघा तोफा आहेत. आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. हे बघा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा आहेत. बघा इथे याचे वैशिष्ट्य वगैरे काय लिहिलं नाही आहे, बट बघूनच कसे खतरनाक वाटत आहेत. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. स्प्रिंगल हे तर स्क्रू टाईप वाटते. किडिंग. ह्या बघा मागे पूर्ण कमीत कमी माझ्या मते 30 ते 35 टाईपच्या तोफा ठेवल्यात. याला इंग्लिशमध्ये कॅनन बोलतात, म्हणून हे कॅनन संग्रह, कॅननचे जे पण बोलतात तोफांचा संग्रहालय हा इथे लावलं आहे. 30-35 आहे बघा मागे पूर्ण. त्या साईडचा पण बघितला, आता ह्या साईडचा, आणि तो तिथून आपण एंट्री केलेली. जबरदस्त कलेक्शन आहे. आणि दौलताबाद किल्ल्यावर तुम्हाला प्रत्येक पायऱ्यांवर थोडंफार लेफ्ट राईटला सगळं बघायला काय काय लागेल. जर तुम्हाला हे सगळे स्पॉट्स बघायला जात असेल तर 2.5-3 तास लागणार. आणि आता सगळ्यात मोठ्या तोफा दाखवतो, ज्या 3 स्पेशल आहे बघा. हा जबरदस्त तोफा आहेत, काहीतरी वेगळंच आहे. तोफेवर काहीतरी शिल्पकृती पण केली आहे. हे बघा ही बाजूला दुसरी, आणि तिथे तिसरी. ती सगळ्यात लहान आहे, ही मीडियम साईज, आणि ही लार्ज साईज आहे बघा. हा कॅनन संग्रहालय तुम्हाला एक्झॅक्ट चांदमिनारच्या समोर बघायला मिळेल. तर आता एक्झॅक्ट 5:30 वाजले आणि त्या लोकांनी वरतून खाली पाठवायला सुरुवात केली. आम्ही कॅनन गॅलरीपर्यंत फिरलो, जास्त नाही आलो वरती, बट इथे एक्सप्लोअर करणं टाईप खूप आहे. प्रत्येक पायऱ्यांवर तुम्हाला आजूबाजूला जाऊन काय काय फिरावं लागेल. आणि ते सगळं तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर ॲटलिस्ट मिनिमम 3 तास लागतील. बट किल्ला जबरदस्त फोटोजेनिक आहे, आणि पाऊस पण नाही तर फिरायला मस्त. पूर्ण ग्रीनरी झालं, सगळीकडे ग्रीन ग्रीन ग्रीन. अजून त्याचा लुक एनहान्स झाला आहे. मजा आली गाड्या. हो, कम्पॅरेटिव्हली खूप छान मेंटेन ठेवलं आहे. थोडे आपलेच लोक असतात जे लोक सगळीकडे कचरा पसरून जातात, बट स्टील MTDC इज डुईंग व्हेरी गुड जॉब. मस्त क्लीन वगैरे, क्लिनलीनेसमध्ये सगळा बेस्ट आहे. कुठेच कचरा वगैरे जास्त दिसत नाही आहे. आजकाल माणसं येतात ते पण कचरा वगैरे करत नाही आहेत. तर बाकी किल्ला जबरदस्त आहे. आणि तुम्ही चांदमिनार बघितला, कॅनन गॅलरी बघितले, असे भरपूर सारे प्लेसेस फिरण्यासारखे तुम्हाला मॅपमध्ये दाखवलं मी खालीच. आम्ही त्यातल्या 2-4 गोष्टी कव्हर केल्यात, कारण की आम्ही लेट आलो पहिली गोष्ट. तर आता चला इथून टाटा बाय बाय करूया आणि जाऊया पुढे. भारत माता मंदिर आणि हत्ती तलाव. चला आता जाऊन बघूया. इथे वरती असणार बाळा साईश तलाव. हत्ती तलाव हाच आहे. अच्छा, बट तलावात पाणीच नाही आहे. मे बी हा नसावा. हो तलावासारखाच आहे, बट पाणी वगैरे काही नाही आहे. जरा पुढे जाऊन बघूया. हो हे मंदिर आहे. माता मंदिर आहे, आणि हे भारत माता मंदिराचा जो पण इतिहास आहे, इथे एक पीक येत असेल तो स्क्रीनशॉट काढून वाचा. मस्त आहे इतिहास, आम्ही वाचला आहे. हे बघा इथून आता जाऊया मंदिरात. तलावामध्ये तर पाणी नव्हतं, तर मंदिरात बघा कसं आहे. हो हो सुंदर आहे आणि प्लीजंट आहे यार. इथे आल्यावर एक वेगळीच वाईब्स येते. हो हो कोणीच नाही आहे. वाव, बघा हे सुंदर मंदिर. भारत
आतमध्ये जी सुंदर मूर्ती आपल्याला दिसते, चला जाऊन दर्शन करून येतो मी. तोपर्यंत हे बघा यार, तुम्ही 360 एन्जॉय करा. ओ क्रेझी, जास्त गर्दी पण नाही आहे, मस्त प्लीझंट. मागे भारत मातेचं मंदिर आहे आणि इथे बघा जमीन अशा वेगळ्या टाईपच्या. इथे ना अनवाणी फिरायला जाम मजा येते, मस्त वाटते. म्हणजे इथे चालायला जरा बरं वाटतंय बिना चप्पलचं. हे बघा इथून माकड लोक येत आहेत, मस्त वाटतंय. किती मस्त वाटतंय, प्लीझंट आहे ना, एकदम छान एकदम शांतता आहे. एकदम शांतता. वाव यार. रविवार 11 ऑगस्ट 10 ऑगस्टला आपण इकडे आलेलो. आपण संभाजीनगरमध्ये ज्योतिर्लिंग जे आहे 12 ज्योतिर्लिंगपैकी 12वं ज्योतिर्लिंग आहे, त्याचं दर्शन केलं. तो ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर आधी तो ब्लॉग जाऊन बघा, कारण की आपली जर्नी काल चालू झालेली फ्रायडेला. शुक्रवारी आपली जर्नी चालू झालेली. शुक्रवारी आपण रात्री निघालो. आपण शनिवारी सकाळी 2 वाजता पोचलो. त्यानंतर शनिवारी सकाळी आपण 5 वाजता दर्शन करून मग संभाजीनगर थोडं एक्सप्लोअर केलं. इथले जे वेळुछार लेणी आहेत, दौलताबाद किल्ला आहे, ते सगळं आपण थोडं एक्सप्लोअर केलं. तर तो ब्लॉग पाहिला नसेल तर आधी तो ब्लॉग जाऊन बघा. आणि देन आता आपण इथून रात्रीचे परत 1:30 वाजलेत. आता आपण इथून निघतो आहे संभाजीनगरवरून नाशिकला. इथं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे, त्यांचं दर्शन करायला. तर आता तिकडे पण भरपूर लाईन असेल, तर 5च्या आधी आमचं निघायचं. 5च्या आधी आमचं निघायचं नाही, 5च्या आधी आमचं तिथे पोचायचं टार्गेट आहे. तर बघा इथून 3.5 तासाचा रस्ता दाखवत आहे. आता 1 वाजून 20 मिनटं झाली आहेत. 1 वाजून 10-15 मिनटं लागतील आपल्याला इथून निघायला. चला इथून निघूया, ऑन द वे जर्नीमध्ये भेटतो तुम्हाला. आता वाजले 4:22. आता आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला. आता लाईनमध्ये जातो, बघा किती लाईन आहे. आता इकडची प्रोसिजर काय, सिस्टम काय ते पण माहीत नाही. चला बघूया. सकाळी सकाळी एवढ्या गाड्या दिसल्या, एवढी गर्दी दिसते समोर माणसं, तर वाटतात त्या गर्दी मजबूत आहे. बघूया दर्शन कधी होते. हे बघा मंदिर तर समोर दिसतं आहे, बट अजून आपण लवकर आलो, मंदिर ओपन झालं नाही आणि मंदिरची लाईन मागून आहे. तर आता इथून आवाड हवी अशी लाईन आहे, आतमध्ये जायचं पूर्ण. हे बघा मंदिर जवळ असून पण आता आपल्याला असं पाठून पूर्ण फिरून जायचं आहे. तर भरपूर लाईन आहे, मला वाटलं लाईन नसेल पण मजबूत लाईन आहे. 2-3 तास आरामात लागणार आहेत. बघूया कसं होतं आहे. छत्री आणायला गेलो गाडीत, कारण की पावसाची शक्यता आहे म्हणून छत्री. भली मोठी लाईन होती. आता 5 वाजता टेम्पल चालू झालं तेव्हा आतमध्ये घेतलं. भरपूर लोक मध्ये घुसले, तरी पण एक मजबूत मी बोलू शकतो एक 20-30 हजार रुपये माणसं तर आरामात दर्शनाला आले असते. आणि आता वाईब्स बघा, महादेव पुढे बोले बोले बोले. महादेव जय. महादेव महादेव. आहे पाणी आहे हातात. चल चल चल, काय नाही. तर आता वाजलेत 6:15, 6:20 एक्झॅक्टली. आणि 80 मिनटात आपलं दर्शन झालं आहे. भरपूर गर्दी होती पण इथे मॅनेजमेंट पण प्रॉपर होतं, फटाफट दर्शन झालं. भरपूर लोक लाईनमध्ये घुसले नाही तर आपलं 10-15 मिनटं अजून लवकर झालं असतं. काही प्रॉब्लेम नाही, ओढणी पडली असती. देवाची जी इच्छा, आपलं मस्त दर्शन झालं. एवढं सकाळ सकाळ दर्शन होणं सौभाग्याची गोष्ट आहे, ते पण श्रावण मासामध्ये एक नंबर गोष्ट झालेली आहे. तर आपलं दर्शन झालं आहे फटाफट. आता आपण थोडं एन्जॉय करूया, इथे जरा एक्सप्लोअर करूया नाशिक. हा बघा हा त्र्यंबकेश्वरचा फेमस स्ट्रीट फूड, मस्त आहे यार. तर चला आता ब्लॉग समाप्त करण्याची वेळ आली आहे. तर तुम्ही आतापर्यंत ब्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर हा आपली संभाजीनगरची जर्नी इथे संपते आहे. हा ब्लॉग इथे संपूया, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आतापर्यंत ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.
जे तुमचे थॉट्स असेल, काही कमेंट्स असतील, काही क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मांडा. सगळ्यांचे आपण आन्सर्स देऊ. आणि ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला भरभरून प्रेम द्या. आणि आतापर्यंत जेवढे तुम्ही प्रेम दिलं चॅनलला त्यासाठी धन्यवाद. भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर.